सांगलीमध्ये काय गुन्हे दाखल आहेत त्याबद्दल विचार सांगितलं, नेमके काय गुन्हे दाखल आहेत आणि तुम्ही सांगता की तुम्ही साप आहे पण सांगितलं मला काय. खरं तर आपण पुण्याबद्दलच बोललं पाहिजे. म्हणजे असं माझं डे 1 पासून म्हणजे गेल्या 7-8 दिवस व 10 दिवस हा चालू आहे प्रेस. म्हणजे मी जेवढा ऐकतोय त्याप्रमाणे कोथरूडवरती जास्त जोर आहे, त्याच्यानंतर पुण्यावरती जोर आहे. आपण सगळे पुणेकर आहोत, आपण पुण्यावरच बोलू. आणि ज्या वेळेला सांगली आणि हैदराबाद, दिल्ली हे कोर्टामध्ये येऊ दे ना, सगळं त्यांचे ते सगळ्या गोष्टी आले कोर्टात की बोलतो. त्यांनी काय दिलं जातं. असा निर्माण होतो की तुम्ही सांगताय की तुम्ही पुण्यामध्ये दुसऱ्या तांदळासारखे आहात, पण सांगलीचा जेव्हा विचार येतो तेव्हा तुम्ही शांत बसता. त्यामुळे कुठेतरी तुमच्याकडे हे जातं की तुम्ही सांगलीच्या बाबतीत का शांत आहात. नाही, त्याचं कारण असं आहे की ते बोलताना तर काल परवा असं बोलले की मी या समीर पाटील बद्दल बोललोच नाही. ते समीर पाटील कशाला पुढे आले, म्हणून त्यांनी ते आणताना त्यांनी तो कागद घेऊन यावा, कोर्टामध्ये सादर करावा, आम्ही योग्य ते उत्तर देऊ. या वर्षावरती सोडून नाही आले. नाही, त्यांचं म्हणणं सोडून आलो आहे का पळून आलो आहे हे त्यांना जास्त बोलण्याची हौस आहे. सांगलीत जावा, सांगलीत माझं घर आहे, त्यांना विचारा, बघायला सांगा, ते सगळं बघून या म्हणून. माझं नाही, जे पहिल्या दिवशीपासून जो विषय सुरू आहे तो विषय 2 आहेत. माझ्यावर मोका अंतर्गत गुन्हा आहे का? नाही. मी गुन्ह्यातला आरोपी आत्ता आहे का? नाही. मी दादांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे का? नाही. मी दादांचा OSD आहे का? नाही. मग सांगलीत कोणते गुन्हे दाखल आहे तुमच्यावर, काय नेमके ते गुन्हे, आज परत मी तुम्हाला तेच सांगणार. तुम्ही किती वेळा जरी विचारलं ते आता हा विषय रवींद्र दंगेकर आणि समीर पाटील चालू आहे. जसं जसं दंगेकर एक एक कागद माझ्याकडे कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार त्याच्यावर प्रत्येकाचं उत्तर देणार. जसं आज नाही, ऐका ना, जसं त्यांनी सांगितलं की सांगलीमध्ये गुन्हे आहे, त्यांनी कागद दिला तुम्हाला की मी उत्तर देणार. 420 आहे म्हणून आता त्यांनी एक बाईट दिली आज सकाळी. रोज ते अजून उद्या त्याला सांगतील कोल्हापुरात आहे, मग तुम्ही कोल्हापुरातला काय आहे का म्हणून विचारा. परत म्हणणार पुढे जाऊन एकदा खुलासा केला एकदम क्लिअर की मी कुठलाही गुन्हेगार नाही. मी आता कुठल्याही मकोका सारख्या गुन्ह्याचा आरोपी नाही. नाही, बोलू पुण्यातल्या विषयावर, पण मी तुम्हाला उत्तर हेच देतोय की मोका सारख्या ह्याच्यामधला मी गुन्हेगार नाही आहे, आरोपी नाही आहे. माझ्यावर मोक्यासारखी आता कुठलीही केस सुरू नाही. तुम्ही गुन्हे आहेत असं म्हणताय, पण मी तेच त्यांना म्हणतोय, म्हणजे ते म्हणतात, तुम्ही नाही म्हणताय. काय झालं? तो त्याचा प्रश्न आहे. जसं तुम्ही गवसनीमध्ये बीड, धाराशिव, पुणे या तिन्ही शहरांमध्ये नाही, काय झालंय गवसनी. नाही, ऐका ना, ऐका. मग तुम्ही तुमच्या सांगली विषयी मौन का ऐका, मी सांगली विषयी मौन बाळगतोय असं नाही आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यांनी एक एक कागद आणायचे आणि मी बोलायचं, हे पहिल्या दिवशीपासून मी पाळलेलं आहे. तुम्हाला जो तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं मला विचारता की मकोकाचे तुम्ही गुन्हेगार आरोपी आता तुमच्यावर केस आहे का, मी स्पष्ट नाही म्हणतो. उद्या ज्याला असं व्हायला नको की सांगलीमध्ये एखादा, आता मी गेले 25 वर्ष पुण्यामध्ये जर राहिला आहे आणि सांगलीत एखादा चुकून कुठला जर गुन्हा कुणीतरी असंच जनरल दाखल केला असेल साधा आणि मला तो माहीतच नसेल तर मी खोटं बोलतो असं व्हायला नको. त्यामुळे मी आता माहिती घेतो. तुमच्या माहितीतले तुम्हाला माहित असलेली माहित नाही अशी कोणती कोणी सांगितली आहे का? आता म्हणताय का सांगलीत मकोका नाहीये? मकोका सांगलीत माझ्यावरती कुठलाही आता चालू नाही. मकोकामध्ये माझ्यावरती मी मकोका मधला कुठलाही शिक्षा लागलेला आरोपी नाही, गुन्हेगार नाही. त्या विषयावरती कागद आल्यानंतर नक्की बोलेल. तुम्ही असे म्हणू शकता की ते तुमच्यावरती आरोप करताय की तुमच्यावरती आधी गुन्हे दाखल झालेले आहेत, तुम्ही ते समीर पाटील आहात का? किंवा जर तुमच्यावरती ते आता जे दाखल झालेले आहेत असं त्यांचं नाही, ऐका ना, जे माझा अधिकार आहे त्यांनी
आपण सांगू शकता की तो समीर पाटील मी नाही, माझ्यावरती गुन्हे दाखल झाले. त्यांनी ते कागद दाखवलं ना की मी सांगणार की हा समीर पाटील मी होतो का आहे का नाही का. दाखवलेला त्यांनी जो कागद आहे, दाखवा ना मला. याच्यामध्ये समीर पाटील नाव दिसतंय, मग हे समीर पाटील नाही मग ते तुम्हीच सांगा ना, कलम वाचून सांगा काय आहे. हा नाही नाही तुम्हीच सांगा जे तुम्ही दाखवताय. तुम्ही मला मोठ्यानं वाचून सांगा की काय आहे. सांगलीतल्या विश्रामबाग पोलीस स्टेशन सांगली इथे समीर मदन पाटील तिथं इंडियन पिनल कोड 452 342 504 507 384 385 387 अंतर्गत गुन्हा दाखल. नाही नाही समोर कुणी दाखल केलेलं आहे त्याचं नाव म्हणजे त्याचं सगळे व्यवस्थित माहिती आली ना मग मी नावानिशी मग सांगू शकेन की हा दाखल. ऐका ना एक 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 त्यांचं संपवतो मी तुमच्याशी. ह्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित कागद दिला की हा का गुन्हा होता, ह्याचं काय हिस्ट्री होती हे त्यांनी सांगितली की मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो. ते तर मला दाखवणं कागद आणि नाव मला कळतच नाही. तुम्ही कागद नाव एक 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 मिनिट एक संपलं की तुमच्याकडे येतो. हे तुम्ही आता दाखवलं, यात कुणी गुन्हा दाखल केलाय, काय गुन्हा दाखल केलाय ह्याचं काही एक्सप्लेनेशन नाही आहे. ह्याचे स्टेटस काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन नाही आहे. बरोबर समोर माझ्यावर आरोप करणारा माणूस कोण आहे, गुन्हा दाखल करणारा माणूस कोण आहे त्याचं एक्सप्लेनेशन नाही आहे. आणि तुम्ही मला त्याने एक कागद दाखवला सर्टिफाईड कॉपी, सही शिक्का, ज्या कोर्टामध्ये काय चालू असेल तिथलं सही शिक्का, त्याची स्टेटस आता काय आहे हे सगळं घेऊन येऊन विचारा ना. सामान्य लोकांना एवढं कळत नाही, सामान्य लोकांना कोर्टाची प्रक्रिया कळत नाही. मी सांगतो सामान्य लोकांना एवढं कळतं की समीर पाटील कोण आहे. जर समीर पाटील एक बिझनेसमॅन आहे. माझा प्रश्न क्लिअर होऊया. जर तुमच्याविषयी लोकांमध्ये भ्रम आहे, तुमची लोकांमध्ये इमेज जी आहे ती खराब होते, तर त्याला उत्तर देणं तुमचं काम आहे. जर समीर पाटील हे नाव घेत आहेत तर मग तुम्ही नक्की तुमची पार्श्वभूमी मग सांगत नाहीत का, किंवा मग नाही माझी पार्श्वभूमी आहे मी सांग हो अधिकार आहे पण तुम्ही कोर्टात सांगू शकता. मी कोर्टामध्ये वापरतो, कोर्टाच्या मार्फत त्यांना समजेल. आता मी कोर्टात गेलेलो आहे ऑलरेडी, माझी भूमिका मी बऱ्याचदा हे केलेली आहे. मला तुम्ही पहिल्या दिवशी दंगेकर साहेबांनी जो प्रश्न विचारला किंवा रवींद्र दंगेकरांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नावर मी वारंवार खुलासा केलेला आहे. मी सांगितलेलं आहे की मला तुम्ही कागद घ्या, तुमच्या मार्फत पाठवा, तुमच्या मार्फत द्या, पोस्टामार्फत पाठवा, मी त्याचं योग्य ते उत्तर देतो. कागद बघितल्याशिवाय कुणाला कुठलंही उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन, त्यांना देऊ शकणार. आणि त्यांचा आता इथून पुढचं उत्तर नाही, त्यांना इथून पुढचं उत्तर कोर्टामध्ये मिळणार. त्यांनी दुसऱ्या दिवशी पण तेच सांगितलं का मी जो समीर पाटील नाव घेतलं त्याच्यानंतर तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही म्हटला का मी समीर पाटील. ते असं म्हणतात का मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही स्वतःहून पुढे आला. हो दादांच्या सांगलीत जे गुन्हे दाखल आहे ते समीर पाटील कोण ते तुम्ही दाखल आहेत. जे आता नाही याच्यामध्ये ऐका ना माझं म्हणणं काय आहे, परत तेच सांगतोय. तुम्ही जबाबदारीनं सांगताय म्हणून मी बोलतोय. तुम्ही म्हणतायत गुन्हे दाखल आहेत, ते म्हणतात मी त्या गुन्ह्यातला गुन्हेगार आहे. त्यांनी आता जे वाचून दाखव नाही आता त्यांनी काल एक सांगितलं की हे बघा हे गुन्हे दाखल असणार. हे आता जे वाचतायत त्याच्यामध्ये नाव नाही, गाव नाही, कलम आहे फक्त. नाही माझं नाव आहे ना, मी गुन्हा अहो मी तुम्हाला परत सांगतोय समीर मदन पाटील मी आहे. ते मी आहे का नाही मला माहित नाही. त्याचं कारण का ते जे कागद दाखवत आहेत त्याच्यात मध्ये फिर्यादी पण दाखवत नाहीत. मग तुम्ही असं काय करताय मला कळत नाही. तुम्ही मला काही तोंडातनं तुम्हाला मुद्दाम माझ्या वधवून घ्यायचं असं काय का. मग मी म्हणतोय ना त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्यावर बोलू ना आपण. हे बघा तुम्ही काय वापर ऐका 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 आता ऐका माझं म्हणणं. हो हे त्यांनी पण सांगितलंय की जो फोटो दाखवलाय तो फोटो एव्हिडन्स म्हणून माझ्याकडे आलेला आहे, मी तो वापरलेला आहे, कोर्ट कामामध्ये पण वापरणार. आणि माझा आक्षेप कुठल्या विधानाला आहे हे तुम्ही थोडं समजून घ्या. माझा आक्षेप दोनच विधानावरती आहे. एक, समीर पाटील हा मोक्यातला आरोपी, मोक्याचा गुन्हेगार हे वाक्य त्यांनी वापरले, ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. आणि समीर पाटील हा दादांच्या ऑफिसमधला कर्मचारी, कामगार, PA, OSD हे वाक्य वापरले. आणि या दोनच विषयावरती मी कोर्टमध्ये अब्रू नुकसानीसाठी गेले. आर पाटील यांच्या संदर्भात तुमच्याशी म्हणजे तुम्ही अहो ते उद्या माझं म्हणणं आहे आबांचे माझे खूप चांगले संबंध होते. आता हे मानसपुत्र परत एक असं फोटो दाखवणार ह्यांचे हे मुलासारखे हे जे उत्तर द्यायचे आहेत का
काय तुम्ही कसं काय मला विचारताय की तू आता उद्याच्याला म्हणतील अजून कोणाचे कोण आहेत, उद्याच्याला ते सांगणार की ह्यांचे एवढे एवढे संस्था आहेत, हळूहळू ते सांगणार की हे नदीवरती बोट न घेता असे उडत पोहत असतं. त्यांच्या काही आरोपांना तुम्ही उत्तर देताय म्हणून जे काही आरोप नाही, पण त्यांचे नाही मला नाही, त्यांनी आरोप त्यांनी आरोप केल्यानंतर मी समोर आलो नाही. मला पत्रकार बंधूंचे 5-6 जणांचे फोन आले तुमच्यासारखे. त्यांनी जे आरोप केले ते समीर पाटील तुम्ही आहे का असं पत्रकारांनी विचारलं. मी म्हटलं माझे दादांशी संबंध चांगले. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं की एक फोटो दाखवला म्हटलं हेच ते समीर पाटील आहेत. आणि मग मी प्रेस बोलवली. पहिल्या प्रेसच्या वेळेला मी तुम्हाला कुणालाही फोन करून बोलवलं नाही. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडनं माहिती घेतली, अजून कुठनं माहिती घेतली आणि मग माझ्याकडे सगळेजण आले की समीर पाटील तुमचं नाव आहे, तुम्ही सांगलीचे आहात आणि तो लिंक तुम्ही तयार केला. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना विचारलं हो हाच समीर पाटील. मग त्यांनी कुठल्या तरी मंडळाच्या अहवालातला फोटो दाखवला, बघा हे समीर पाटील. आता ते सगळा एव्हिडन्स घेऊन आम्ही कोर्टमध्ये गेलो. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही चंद्रकांत दादांच्या पाटलांच्या ऑफिसमध्ये काम करता. हो ते तुम्ही कामगार म्हणजे त्यांचे आहात का असे प्रश्न ते वारंवार उपस्थित करतायत. मागच्या प्रेसमध्ये मी सगळंच खुलासा केलाय, परत एकदा करतो. त्याच्यासाठी तर कोर्टमध्ये गेलेलो आहे ना, त्याचा जर पुरावा द्या म्हणून. पण तुम्ही काय करताय? आर पाटील यांच्याबाबत जे विधान केलंय त्यांनी त्याबाबत देखील यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करणार आहे का? तुम्ही म्हणता की मानस काय संबंध? आर पाटील आणि तुमचे काय संबंध होतात? तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये होतात का? एकदा सगळे मंत्री संपवा. काय एकदा माझी ती आरोपाला उत्तर देतात ते, पण सांगलीचा विषय आला की तुम्ही म्हणता मी आरोप अहो ऐका ना, पण पुण्यात अहो सांगितलं तर तुम्ही म्हणताय का कोणता गुन्हा मला समीर पाटील एक मिनिट असं म्हणलो नाही आता तुम्ही मी. आता काय म्हटलं तुम्हाला त्यांनी? अहो ऐका ना, काय वाचून दाखवलं? हो परत एकदा वाचा, ऐका ना, परत एकदा वाचा यांच्यासाठी, परत एकदा वाचा की त्यांनी माझंच नाव वाचून दाखवलंय. नाही पण काय एक मिनिट मी वकील म्हणून बोलते. ऐका ना, आपण एक असं बोलू. एक सेकंड. तुम्ही आज पत्रकार जे वधवून घ्यायचा प्रयत्न करताय ना ते बंद करा. एक सेकंड. जो व्यक्ती आरोप करतो त्यांनी ते सिद्ध करायचे. तुम्ही ज्या व्यक्तीवर आरोप झाले त्याला येऊन नाही विचारायचं की तू सिद्ध कर बाबा, तू गुन्हेगार नाहीस. त्यांनी एक सेकंड हे तुम्ही जे कागद त्यांनी आता वाचून दाखवलं त्यातले कलम, त्यातलं नाव, त्यातली सर्टिफाईड कॉपी कुठे आहे? तुमच्याकडे कागद आहे आता? तुम्ही फोनवर काहीतरी दाखवताय, उद्या ते म्हणतील मी हे बोललोच नाही, मी हे दाखवलंच नाही, मी असे कागद झटकून घेतो. तुम्ही काय तुम्ही आमच्या नाही एक मिनिट नाही एक जण सांगा. नाही थांब जरा, दाखवा ना कुठे नाही रेकॉर्ड कुठे आहे? नाही साहेब रेकॉर्ड दाखवा, रेकॉर्ड दाखवा. प्रश्न एवढाच आहे रेकॉर्ड. तुम्ही आता म्हणालात की ते जे वाचलेले कर्म ते सर्टिफाईड आहेत का? एक वकील, त्यांचे वकील म्हणून आमचा तुम्हाला सवाल आहे की जे तुमचे क्लायंट आहेत ते हेच समीर पाटील आहेत का? की ज्या समीर पाटलांवरती रवींद्र रंगेकर आरोप करतात म्हणून समीर पाटील पत्रकार परिषद घेतात, त्या समीर पाटलांवरती सांगलीमध्ये गुन्हे दाखल आहेत. मग त्या सांगलीचा विषय आल्यानंतर ते बोलत नाही. जर तुमच्या क्लायंटवरती जर गुन्हे दाखल आहेत किंवा नाही तर तुम्ही त्यांना लिगल नोटीस पाठवणार का की हे समीर पाटील नाही आणि तुम्ही जे दाखवलेली कॉपी आहे त्या याच समीर पाटलांवरती गुन्हे दाखल नाही? आम्हाला त्याचं उत्तर का? पहिली गोष्ट, मी इन द कॅपॅसिटी त्यांच्या मुलीची बसलेली, मी त्यांना कुठल्याही केसमध्ये रिप्रेझेंट करत नाही. मी वकील असले तर मी त्यांना हे रिप्रेझेंट करत. दुसरं तुमचं उत्तर की त्यांच्यावर काय गुन्हे दाखल आहे, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल नाहीये, हे तुम्ही पब्लिक डोमेनवरनं काढा. तुम्ही त्याची प्रत द्या. तुम्ही प्रत दिल्यानंतर आम्ही बोलू. तुम्ही कोर्टात द्या. अगदी पत्रकारांकडे हार्ड कॉपी असेल. आमचं म्हणणं एवढंच आहे की आता यामध्ये आहे ना, यामध्ये मी माझा तर तुम्ही त्यांना लिगल नोटीस पाठवणार? पाठवलेली आहे ना. अहो सगळे जेवढे मला फक्त फिर्यादी, ऐका ना, फिर्यादीचं नाव द्या ना.
तुम्ही माझं नाव मला नका देऊ ना, फिर्यादीचं नाव द्या. कुठली केस काय केस? मला तुम्ही सांगा ना की हा अमुक अमुक फिर्यादी आहे, हे ना तुमच्यावर हे ॲलिगेशन केले, तर मी व्यवस्थित सांगू शकेन ना.